नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मसुरीची आमटी किंवा मसुरीची भाजी। तर त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे 4 पळी तेल आणि गरम झाल्यावर आपण त्यामध्ये फोडणी घालायची आहे। जिरं, मोहरी आणि त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि आपण जे कांदा 2-3 कांदे आणि 4 ते 5 मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आलं हे सगळं तळलं होतं आपण 7 ते 8 मिनटं आणि त्याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये वाटून। तर ती इथे घातलेली आहे आपण। तर इथं ग्रेव्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ग्रेव्हीमध्ये आपण खोबऱ्याचा तुकडा पण घातला होता छोटा, तो मी आधी सांगायला विसरली। तर इथे आता त्यानंतर आपण मसाले ॲड करूया सगळे। तर इथे हिंग घातलेलं आहे थोडंसं, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचाला थोडं कमी धणे पावडर। त्यानंतर इथे आपण आगरी मसाला घातलेला आहे 1 चमचा आणि काश्मीरी लाल मिरची 1 चमचा भरून घातलेला आहे की रंग छान येण्यासाठी आणि चव देखील। तर इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, अगदी थोडा घातलेला आहे कारण की तिखट असतो। त्यानंतर इथे काळा मसाला घेतलेला आहे, तो 1 चमचा घालायचा आहे। तर अशा प्रकारे सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि साधारण 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित शिजवलेलं आहे। आणि त्यानंतर आता आपण इथे 2 टोमॅटो घेतले आहेत, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालायची आहे इथे। तर इथे टोमॅटो पेस्ट घातलेली आहे, थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे। कच्चेच टोमॅटोची पेस्ट आहे, टोमॅटो काही शिजवलेलं वगैरे नाही आहे। तर इथे चवीपुरता मीठ घालायचं आहे। तर इथे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता ते मसूर होते ते मी 1 तास आधीच भिजत घातलेले होते, तुम्ही आदल्या रात्री देखील घालू शकता। तर इथे 1 वाटी मसूर घेतलेले आहेत, मी अख्खे मसूर घेतलेले आहेत आणि ते 1 तास चांगले भिजवून धुवून घेतलेले आहे आणि मग घालायचे आहेत। तर इथे 2 कप त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि उकळी येऊन द्यायची आहे, मीडियम टू लो फ्लेमवर शिजवायचं आहे। तर इथे मी साधारण अर्धा तास शिजवते आहे मसूर। तर कुकरमध्ये करत असाल तर लगेच होईल, 1-2 शिट्यांमध्ये रेडी होईल, पण अशी करतो ती चव वेगळी लागते आणि कुकरमधली चव वेगळी लागते। तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि मस्त बनते भाजी, झणझणीत अप्रतिम बनते। तर नक्की ट्राय करा, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।